नमस्कार. आज आपण एका खूप लहानशा पण खूप महत्वाच्या दाण्याबद्दल बोलणार आहोत. तीळ. हो, जी आपल्या स्वयंपाकघरात तर हमखास सापडतात. आणि पूजाघरातही. आणि गंमत म्हणजे हा छोटासा दाणा भारतीय परंपरेचा आणि आयुर्वेदाचा एक आधारस्तंभच आहे. अगदी. आणि हाच प्रश्न आहे की एक साधा दाणा इतका महत्वाचा बनला कसा? बरोबर. चला तर मग यावरच आज सविस्तर बोलूया. नक्कीच. तर सुरुवातीलाच तिळाचे गुणधर्म सांगितले आहेत. उष्ण आणि स्निग्ध. हो, म्हणजे गरम आणि तेलकट, सोप्या भाषेत. हा. आता हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं की नाही, पण शरीरासाठी याचा नेमका अर्थ काय होतो? हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आयुर्वेदानुसार ना आपल्या शरीरात एक वात दोष असतो. वातदोष. हो, म्हणजे वाऱ्यासारखं चंचल, कोरडं आणि थंड तत्व. आणि हे जेव्हा वाढतं तेव्हा शरीरात सांधेदुखी, अस्वस्थता, कोरडेपणा अशा समस्या येतात. आणि तीळ जे उष्ण आणि स्निग्ध आहेत ते बरोबर या वाढलेल्या वाऱ्याला शांत करतात. त्याला एक प्रकारचं स्थैर्य देतात असं म्हणू शकतो. आणि म्हणूनच असेल कदाचित एक विधान आहे जे मला खूपच आश्चर्यकारक वाटलं. कोणतं? तेलानाम तिलतैलम श्रेष्ठम. हो, म्हणजे सगळ्या तेलांमध्ये तिळाचं तेल श्रेष्ठ. बरोबर. आज जिथे ऑलिव्ह ऑइल किंवा नारळ तेलाची इतकी चर्चा होते, हं. तिथे हजारो वर्षांपूर्वी हे असं का म्हटलं असेल? याचं कारण आहे त्याचे सूक्ष्म आणि व्यावहारिक गुण. म्हणजे ते त्वचेच्या आणि शरीराच्या अगदी खोलवरच्या थरांपर्यंत पोचू शकतं. ओ. म्हणूनच अभ्यंग किंवा तेल मालिशसाठी ते सर्वोत्तम मानलं जातं. ते फक्त वरून त्वचा मऊ करत नाही. तर आतून पोषण देते. अगदी. ते थेट नसांना, हाडांना शांत करून स्थिरता देतं. एक प्रकारचे इन्स्युलेशन तयार करतं शरीरासाठी. अरे अरे, हे खूपच प्रभावी आहे. पण मग हाडांच्या बळकटीसाठी आपण नेहमी दुधाबद्दल ऐकतो. हं. मग इथे तिळाचं स्थान नेमकं कुठे आहे? उत्तम प्रश्न. तीळ हे दुधाला पर्याय नाही तर एक शक्तिशाली पूरक आहेत. अच्छा, म्हणजे पूरक. हो, दुधात कॅल्शियम आहे, पण तिळात कॅल्शियम सोबतच मॅग्नेशियम, झिंक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्निग्धता आहे. जी सांध्यांसाठी आवश्यक आहे. बरोबर. ती सांध्यांमध्ये वंगण निर्माण करते, ज्यामुळे हाडांची फक्त घनता नाही तर लवचिकताही टिकून राहते. म्हणजे शारीरिक पातळीवर तीळ स्थैर्य आणि उबदारपणा देतात. आणि मला वाटते हीच संकल्पना ह्याच्या सांस्कृतिक महत्वामागेही असेल, नाही का? अगदी. कारण चा संबंध थेट आयुष्य, स्मृती आणि पितरांशी जोडलाय. म्हणजे श्राद्ध किंवा तर्पण या विधींमध्ये तिळाशिवाय पान हलत नाही. बरोबर. आणि यामागे आयुर्वेदातली एक खूप सुंदर संकल्पना आहे, ओज. ओज. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर ओज म्हणजे आपली जीवनशक्ती, आपली व्हायटॅलिटी. आणि तीळ हे ओज वाढवणाऱ्या मोजक्या पदार्थांपैकी एक आहेत. अच्छा, म्हणून ते इतके पवित्र मानले जातात. म्हणूनच जेव्हा आपण श्राद्धात पितरांना तीळ अर्पण करतो तेव्हा आपण त्यांना ती सर्वोच्च आणि शुद्ध जीवनशक्ती अर्पण करत असतो, अशी त्यामागची भावना आहे. आणि याच विचारातून मग मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड बोला म्हणण्याची परंपरा आली असावी. अगदी बरोबर. कडाक्याच्या थंडीत म्हणजे वर्षाचा सर्वात थंड काळात शरीराला आणि नात्यांना उबदारपणा देण्याचा तो एक सोपा आयुर्वेदिक उपायच आहे. खरंय, आपली परंपरा किती विचारपूर्वक बनवली आहे. हो ना. पण इतका शक्तिशाली पदार्थ आहे तर मग काही नियमही असतीलच. एक सावधगिरीचा इशारा दिला आहे हो, तो खूप महत्वाचा आहे. की उष्ण प्रकृतीच्या लोकांनी किंवा उन्हाळ्यात याचं सेवन जपून करावं. बरोबर. कारण कोणताही पदार्थ कितीही गुणकारी असला तरी तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच घ्यायला हवा. तिळाची शक्ती त्याच्या उष्णतेत आहे आणि तीच शक्ती जास्त झाली तर हानिकारक ठरू शकते. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? तीळ म्हणजे फक्त कॅल्शियम किंवा तेलाचा स्रोत नाही. नाही, अजिबात नाही. अगदी. आणि ते आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शरीरातला कोरडेपणा आणि अस्थिरता कमी करणारा एक प्रभावी उपाय आहे. एक असा पदार्थ जो शरीराला आणि परंपरेला स्थिर ठेवतो, ग्राउंडेड ठेवतो. अगदी. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते ज्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे. आपण आतापर्यंत फक्त तीळ असं एकंदरीत बोललो, पण त्यात पांढरे, काळे आणि लाल असे प्रकारही सांगितले आहेत. हो, बरोबर. आयुर्वेद तर काळ्या तिळाला सर्वाधिक औषधी मानतं. मग या वेगवेगळ्या रंगांच्या तिळांचे गुणधर्म आणि उपयोग खरोखरच वेगवेगळे आहेत का? आणि असल्यास ते नक्की काय आहेत? हा एका पुढच्या सखोल चर्चेचा विषय होऊ शकतो.